आता एवढ्या भाजीपाल्याचे विकून किती पैसे येतात ते सगळं सांगते, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर कसे आहात मित्रांनो, मजेत ना? सकाळी सकाळी एवढ्या थंडीत आम्ही गेलो होतो स्ट्रॉबेरी खुडायला, पण मला स्ट्रॉबेरी खुडायला आला होता कंटाळा, म्हणून मी इकडे गेली होती भाजी खुडायला. आमच्या स्ट्रॉबेरी तर सगळा भाजीपाला आहे, म्हणून दुसरीकडे भाजीपाला आणायला जायची गरज येत नाही. तुमच्या पण शेतात आहे का असा सगळा भाजीपाला? कमेंट करून नक्की सांगा. भाजी तर खुडून झालीच होती, मग मी गेले इकडे वांगे खुडायला. तर मित्रांनो, हे वांगे तुम्ही कधी पाहिले आहेत का? दिसायला जरी थोडीशी वेगळी असली तरी चव मात्र एक नंबर येते. वांगे खुडून झालेच होते, मग मी इकडे आले वालाच्या शेंगा खुडायला. वालाच्या शेंगा मला तर खूप आवडतात, पण ही व्हरायटी कोणती होती मला तर नव्हती माहीत. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आता या बकऱ्यांना पण आमची स्ट्रॉबेरी जरा जास्तच आवडायला लागली होती. सारखे यायचे खायला, मला तर कंटाळा आला होता त्यांना तंगाडून तरी पण सारखे यायचे. सगळा भाजीपाला गोळा केला आणि माझ्या भावाला जायचं होतं नाशिक, म्हणून हा सगळा भाजीपाला त्याच्यासाठी होता. मी काय तो विकायला नव्हता खुडला. त्याला बाय बाय करून आणि इकडे आली स्ट्रॉबेरी भरायला. तर मित्रांनो, तुम्ही कमेंट करून सांगा आता सध्या स्ट्रॉबेरीला काय भाव चालू आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल आवडला तरी पण लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.